वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेला वैष्णवीचा नवरा शशांक आणि वैष्णवीची सासू लता यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे। आता हगवणेंनी जेसीबी विक्री प्रकरणामध्ये फसवणूक केल्याचं समोर आलंय। प्रशांत येळवंडे यांची 11,70,000ची फसवणूक केल्याचं कोर्टात झालेल्या सुनावणीतून समोर आलंय। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। हगवणेचा खोटारडेपणा समोर। हगवणेकडून जेसीबी विक्रीत फसवणूक। जेसीबी विक्रीत 11,70,000चा गंडा। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबाचे अनेक काळे कारनामे हळूहळू समोर येत आहेत। आता जेसीबी प्रकरणात हगवणेंचा खोटारडेपणा उघड झालाय। हगवणेंनी जेसीबी विक्री प्रकरणात प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केली आहे। येळवंडे यांची तब्बल 11,70,000 रुपयांची फसवणूक शशांक आणि लता हगवणे यांनी केली आहे। या प्रकरणी शशांक आणि लता हगवणेला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शशांक लता हगवणेंकडून जेसीबी विक्रीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली। ॲडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेले 11,70,000 परत केलेच नाहीत। उलट पैसे मागायला गेले असता अपमानास्पद वागणूक दिली। बंदुकीचा धाक दाखवून आता पैसे मागू नकोस अन्यथा घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिल्याचा कोर्टात सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आहे। दुसरीकडे हगवणे जेसीबी विक्री प्रकरणात आता थेट इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे। म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत। तक्रारदार प्रशांत येळवंडेंनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कुणी जप्त केला, जप्त करून ठेवण्यात आलेल्या गोदामातून शशांकने जेसीबीचा ताबा कसा घेतला, या प्रकरणी इंडसइंड बँकेच्या लीगल डिपार्टमेंटची चौकशी होणार आहे। तर या केसमध्ये आरोपींना कोठडीत न घेता सुद्धा तपास करता आला असता असा युक्तिवाद हगवणे यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे। कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं। हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे। तर दुसरीकडे 2022 मध्ये पोकलेन मशीनच्या भाड्याचा 3 लाख रुपयांचा चेक बाउन्स करून फसवणूक केल्याप्रकरणी शशांक हगवणेवर गुन्हा दाखल करण्यात आला। भोसले लँड डेव्हलपर्स या कंपनीकडून शशांक हगवणे याच्या विरोधात चाकण पोलिसात गुन्हा दाखल केला। शशांक हगवणे यांनी मला 2022 साली एक कोथरूडला काम चालू होतं, त्या ठिकाणी माझं पोकलॅन मशीन बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी रॉक ब्रेकिंगचं काम होतं। त्यांनी मला मंथली बेसिसवर त्यांनी ते मशीन बोलून घेतलं आणि मला माझं मशीन पूर्ण चालवल्यावर त्यांनी मला काहीच पैसे दिले नाहीत। त्याच्यानंतर त्यांनी एक चेक दिला 3 लाख रुपयाचा मला आणि तो चेक 2दा बाउन्स झाला। हुंड्यासाठी सुनांचा छळ करणारा हगवणे कुटुंबीय सध्या गजाड आहे। या हगवण्यांचे रोज नवे कारनामे समोर येतात। बंदुकीच्या धाकावर धमकावून पैसे बुडवल्याच्या प्रकरणात आता शशांक हगवणे आणि लता हगवणे पुरते अडकलेत। हेमंत चापुडे, झी 24 तास, पिंपरी चिंचवड।